MPSC गट ब मुख्य परीक्षा 2025. चला पाहूया मुख्य परीक्षेचे फॉर्म भरायला कधीपासून होणार सुरुवात आणि त्यासोबतच संपूर्ण डिटेल काय आहे, शैक्षणिक अर्हता काय आहेत, अटी आणि काय लागणार आहेत डॉक्युमेंट्स, संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ. महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025. गट ब ची मुख्य परीक्षा मित्रांनो 2025ची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. पूर्वपरीक्षा आपल्याला माहिती आहे झालेली आहे. त्याचा निकाल 23 मार्च 2026ला लागलेला सुद्धा आहे. यामध्ये आता आपल्याला गट ब ची जी मुख्य परीक्षा होणार आहे ती 17 मे 2026 रोजी होणार आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रावरती आयोजित करण्यात येणार आहे. आता अर्ज सादर करण्याचा कालावधी मित्रांनो दिलेला आहे 8 एप्रिल ते जवळपास 22 एप्रिलपर्यंत तुम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरू शकताय. ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 22 एप्रिल आहे आणि जर तुम्ही चलन काढलं तर ते स्टेट बँकेमध्ये चलनाची प्रत भरण्यासाठी 24 एप्रिलपर्यंत तुम्हाला हे आहे, मुदत आहे. ठीक आहे. चलनाद्वारे जर परीक्षा शुल्क भरायचं असेल तर ते 27 एप्रिलपर्यंत तुम्हाला कार्यालयीन वेळेमध्ये बँकेच्या ठिकाणी भरता येणार आहे. आता हा अर्ज सादर करण्याच्या म्हणजे प्रक्रिया किंवा कालावधी आपण पाहिला. आता याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं बघा संवर्ग गट ब मध्ये कुठले कुठले आहेत आणि त्यांच्या किती किती जागा आहेत. सहाय्यक कक्ष अधिकारी ज्याला ASO म्हणतोय आपण, त्याच्यात 3 पदे आहेत. राज्य कर निरीक्षक STIची 279 पदे आहेत. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSIची जवळपास 392 पदे आहेत आणि दुय्यम निबंधक श्रेणी 1 त्यालाच आपण मुद्रांक निरीक्षक म्हणतो, त्याची 84 पदे आहेत. अशी एकूण 758 पदे आहेत आणि या 758 पदांसाठी हा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायला सुरुवात झालेली 8 तारखेला तुम्हाला दिसेल. आता याच्यामध्ये तुम्हाला जो सहाय्यक कक्ष अधिकारी आहे त्याच्यासाठी पात्र दिव्यांगाचा प्रकार असेल. राज्य कर निरीक्षणासाठी कोण पात्र आहेत दिव्यांगामध्ये. पोलीस उपनिरीक्षक मात्र दिव्यांग उमेदवार पात्र नसतात आणि दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षकसाठी तुम्हाला दिव्यांगांच्यासाठी काय लो विजन असेल किंवा काय असेल तर त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता वयोमर्यादा, सगळ्यात महत्त्वाचं वयोमर्यादा किती असावी तर किमान 18 आणि कमाल 38 असते. जर तो मागासवर्गीय प्रवर्गामध्ये असेल, अनाथ असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये असेल तर त्याला अजून 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळतं, एज रिलॅक्सेशन, आणि तो 43व्या वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. हे सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी. राज्य कर निरीक्षकसाठी पोलीस उपनिरीक्षकाला मात्र 19 किमान वयोमर्यादा आहे आणि जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा ही 31 आहे अमागाससाठी. जर तो मागासवर्गीय असेल तर 34 या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे मुख्य परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे. दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक असेल तर कमीत कमी 18 आणि अमागास असेल तर 38 आणि मागासवर्गीय असेल तर 5 वर्ष एज रिलॅक्सेशन 43 होऊ शकतं. आता हेच या पदांसाठी जर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल तर अमागास असला तरी 43 आहे, मागासवर्गीय असला, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असेल तरीसुद्धा 43 आहे. ठीक आहे. असे या पद्धतीनं तुम्हाला वयोमर्यादा दिलेल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षकसाठी 36 आणि 36 दोन्हींसाठी आहे. अमागास असेल किंवा मागासवर्गीय असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रावीण्यप्राप्त जर तुम्ही खेळाडू असाल तर तेवढीच वयोमर्यादा तुम्हाला त्या ठिकाणी राहणार आहे. 43, 36, 36, 36. ठीक आहे. अशा पद्धतीनं PSIसाठी फक्त 36, 36 आहे. माजी सैनिक, अल्पसेवा अधिकारी असेल, राजदृष्टीत अधिकारी असेल, अमागाससाठी 43 आहे. मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटकामध्ये असेल तरी 43 आहे. PSIसाठी मात्र 36, 36 आहे. आणि दिव्यांग उमेदवार पोलीस उपनिरीक्षकसाठी अपात्र असतात. मात्र सहाय्यक कक्ष अधिकारी असेल, राज्य कर निरीक्षक असेल किंवा दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक असेल तर त्याच्यासाठी वयोमर्यादा 45 वर्ष आहे. ठीक आहे. या ठिकाणी आता वयोमर्यादा झालेली आहे. अर्हता, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे? मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचं आहे. मुख्य परीक्षाकरता अर्हतापात्र जी ठरलेले उमेदवार आहेत त्यांनी मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज किंवा माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुम्हाला पदवी उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे मित्रांनो. म्हणजे ॲपेअर्ड असेल, तुम्ही प्रिलिम दिली पण तुम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरेपर्यंत तुम्ही पास असणं किंवा ती उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यासोबतच अंतर्वासियता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असलेली पाहिजे आहे. हे तुम्हाला या ठिकाणी
पदवीच्या संदर्भामध्ये तुम्ही जर उत्तीर्ण असाल तर ठीकच आहे, पण जर अंतर्वासीयता किंवा कार्यशाळेचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल, अशा पदवीधारकाने मात्र ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज किंवा माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असली पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा शारीरिक पात्रता काय असणार आहे. पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरता तुम्हाला शारीरिक पात्रता आवश्यक असते. याच्यामध्ये पुरुषांसाठी उंची 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. छाती न फुगविता 79 फुगवून 5 वाढते पुरुषाची आणि महिलांसाठी छातीची आवश्यकता नाही. उभयलिंगी असेल तर मात्र स्वतःची उंची स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या उमेदवारांसाठी किमान 165 सेंटीमीटर आणि जर स्वतःची लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केली असेल तर त्यांना किमान 157 सेंटीमीटर उंची पाहिजे आणि छाती स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांसाठी आवश्यक नाही. या ठिकाणी या अर्हता किंवा पात्रता या ठिकाणी आहेत मित्रांनो. ठीक आहे. निवड प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे. जाहिरातीमध्ये जे मुख्य परीक्षेचा निकाल लागतो त्याचे मेरिट लागतं, त्या मेरिटमध्ये तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी जसे सेवा प्रवेश आहेत त्या पद्धतीनं त्यांच्या मुख्य परीक्षा म्हणजे निवड प्रक्रिया त्यांची त्या पद्धतीनं असते. मुख्य परीक्षा ही 400 मार्काची असते, 400 गुणांची असते. सहाय्यक कक्ष अधिकारी असू दे, राज्यकर निरीक्षक असू दे, पोलीस उपनिरीक्षक असू दे किंवा दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक असू दे. याच्यासाठी पेपर 1 हा 400 गुणांचा असतो, ज्याच्यामध्ये पहिला पेपर कॉमन असणार आहे आणि 2 पेपर जो आहे तो फक्त पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी 100 गुण, मुलाखत 40 गुण अशा पद्धतीचा असेल. म्हणजे दिलेल्या संवर्गांकरिता जर तुम्हाला भरती प्रक्रियेने खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या टप्प्यामध्ये राबवण्यात येईल. म्हणजे आता समजा सहाय्यक कक्ष अधिकारी असेल, राज्यकर निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक किंवा मुद्रांक निरीक्षक असेल तर यांच्यासाठी फक्त लेखी परीक्षा आहे म्हणजे मुख्य परीक्षेची आणि पोलीस उपनिरीक्षक ह्या पदासाठी मात्र लेखी परीक्षा असते, शारीरिक चाचणी आणि मुलाखत या तिन्ही गोष्टी असतात. 40 मार्काची मुलाखत आहे, 100 गुणाची शारीरिक चाचणी आहे आणि 400 मार्काची मुख्य परीक्षा या ठिकाणी होणार आहे. आता याच्यामध्ये बघा पेपर 1 आणि पेपर 2 कसं असतं ते. तर मुख्य परीक्षेचा पेपर 1 जो आहे मराठी 50 मार्काचं 100 गुणांसाठी 50 प्रश्न 100 गुणांसाठी, इंग्रजी 50 प्रश्न 100 गुणांसाठी आणि सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी ज्याला GS म्हणतो आपण ते 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. याच्यासाठी पदवीचा दर्जा असतो, इंग्रजीसाठी पदवीचा दर्जा असतो, मराठी मात्र 12वीच्या दर्जाचं असतं. मराठीसाठी मराठी माध्यमाचं असतं, इंग्रजीसाठी मात्र इंग्रजी माध्यम असतं आणि सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये प्रश्न दिसतात. दोन्ही पेपरसाठी 1-1 तासाचा कालावधी आहे आणि दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात. आणि पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं शारीरिक चाचणी 100 गुणाची असते. त्याच्यामध्ये क्वालिफाय स्वरूपाची ही चाचणी असते, त्याच्यामध्ये 60% गुण म्हणजेच 60 गुण तुम्हाला मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक असतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करण्यासाठी आणि हे डॉक्युमेंट आहेत बघा, या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला या PDF करायच्या आहेत या डॉक्युमेंटच्या आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करायच्या आहेत. किमान आणि कमाल साईज 50 ते 500 KB दरम्यान पाहिजे. या ठिकाणी या प्रकारे तुम्हाला निवड किंवा हे करता येईल. परीक्षा शुल्क बघा मित्रांनो, मागास असेल तर 544 आहे, मागास असेल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये असेल, अनाथ असेल किंवा दिव्यांग तर 344 शुल्क आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या मुख्य परीक्षेची ही संपूर्ण इत्थंभूत माहिती आपण दिलेली आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचं आपल्या अकॅडमीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. लवकरात लवकर मुख्य परीक्षेचे फॉर्म भरून घ्या मित्रांनो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. धन्यवाद.